आज या ठिकाणी कारखान्याच्या अनेक विषयांवरती कारखान्याची जी काही समस्या आहे ते मांडण्यासाठी देशमुख साहेब असतील, बाकीचे इतर सहकारी असतील यांनी भूमिका यांना मांडायची आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही कारखान्याच्या भ्रष्टाचारावरती मांडणी केली होती व्यवस्थित आणि त्यानंतर कारखान्याने एक चौकशी समिती नेमलेली पण होती. पण त्या चौकशी समितीमध्ये पुढे काय झालं हे काय आज अद्यापपर्यंत आम्हालाही समजलेलं नाही आहे. काही संचालक मंडळाने आम्हाला काही आश्वासन असे दिले होते का आपल्याला शेतकऱ्यांची देणी आहेत, कामगारांची देणी आहेत. हे सर्व या ठिकाणी आता तुम्ही थांबलं पाहिजे काही गोष्टी. आम्ही तिथे चौकशी करू आणि त्यांनी अक्षरशः आम्हाला ते गाजर दाखवल्यासारखंच दिसतंय सगळ्या गोष्टी. कारखान्यामध्ये देखील आता ठीक आहे, आता एक कारखान्याच्या जमिनीच्या संदर्भात मोजणीचा रिकव्हरीसाठी मोजणीची एक त्यांनी ती केलेलं आहे. ती मोजणी आता सरकारी मोजणी लागलेली आहे कारखान्याची, ते होईलच. परंतु ह्या दिवाळीमध्ये शेळके असतील, ते पुंडे असतील, जोपर्यंत कारखान्याची कोणत्याही प्रकारची शहानिशा चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचं ₹1 पेमेंट अदा करण्यात येऊ नये अशी भूमिका आम्ही चौकशी समितीमध्ये घेतलेली होती. तरी पण त्यांना यावर्षी दिवाळी त्यांची गोड जावी म्हणून त्यांना 50-50 हजार रुपये देण्यात आले. हे बाकी निंदनीय गोष्ट आहे. हे काही आम्हाला मान्य नाही ह्या गोष्टी. आम्ही वेळोवेळी संचालक मंडळाला ज्या काही गोष्टी चुकीच्या होत असतील त्या मांडत आलेलो आहे. पण आम्ही बघू, आम्ही करू, आम्ही व्यवस्थित करतो. आज देखील कारखान्याची परिस्थिती फार अडचणीची आहे. मी कारखान्याच्या बाजूलाच राहतो, मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण आता यावरती सविस्तर गोष्टी सर्व देशमुख साहेब मांडतील.